दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, जनतेच्या प्रश्नांची उत्तरच दिली नाही। मात्र आज आम्ही पत्रकार परिषद घेणार, मोदींनीही खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी, संजय राऊत यांचं मोदींना आव्हान। ज्यांचे आंदोलनात काहीच योगदान नाही त्याचा आरोप करून स्वतःचं हसं करून घेतात आणि कोट्यवधी हिंदूंचा अपमान करतात। मूर्खांना उत्तर देत नाही, उबाठानं हिंदूंचा अपमान करणं सोडून द्यावं, देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर टीका। मुंबईतील मुंबादेवी परिसरामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वच्छता, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचीही उपस्थिती। श्रद्धास्थानं स्वच्छ ठेवण्याच्या मोदींच्या आवाहनानंतर मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवीच्या मंदिरात प्रतिकात्मक स्वच्छता, वेगळा आनंद आणि अनुभूती मिळाली। मुंबादेवी परिसरातल्या स्वच्छतेनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर आजपासून सुनावणी, लवकरच राष्ट्रवादीच्या दोनही गटांकडून फेर साक्ष नोंदवली जाईल। अजित पवार गटाकडून आज विधान परिषदेकडून बजावण्यात आलेल्या नोटिशीला उत्तर सादर होणार, अजित पवार विधिमंडळात उत्तर सादर करतील। उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद, 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकाल दिल्यावरती ठाकरेंची पत्रकार परिषद। या पत्रकार परिषदेला कायदे पंडितही हजेरी लावणार। दावोस इथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोसमध्ये। या परिषदेत पहिल्यांदाच विक्रमी असे 3,10,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार पार पडतील, उद्योगमंत्र्यांची माहिती। मोदींच्या सोलापूर दौऱ्याच्या नियोजनासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील 3 दिवस सोलापुरात मुक्कामी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 17 जानेवारीला कार्यकर्त्यांची बैठक घेणार। देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोटमध्ये सभा घेण्याचंही नियोजन। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 19 जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। सांगोला आणि मंगळवेढामध्ये शरद पवारांचे कार्यक्रम, पण याच दिवशी मोदींचाही सोलापूर दौरा आहे, त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चर्चा आहे। शरद पवार आज निपाणी दौऱ्यावरती, निपाणीमध्ये पवारांच्या उपस्थितीत कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या भारत येथे दुष्काळ परिषदेचं आयोजन, राजू शेट्टींची प्रमुख उपस्थिती। या परिषदेत सोयाबीन आणि कापसाचा हमीभाव यासोबत मराठा आरक्षणाची मागणी केली जाईल। कांदा निर्यात बंदी करणाऱ्यांना आता मतदान बंदी, प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांकडून बॅनरबाजी। देवळा तालुक्यातील विठेवाडी गावातील चौफुलीवरती लावण्यात आला बॅनर। चांदवड आणि देवळा या तालुक्यातल्या अनेक गावात सुद्धाचे फलक दिसतात। 18 जानेवारीपर्यंत शेतकरी हिताचे निर्णय घ्या, अन्यथा मुंबई दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रोखू, रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली काँग्रेस नेते सुनील केदार आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट। सुप्रिया सुळे नागपूरच्या खासगी दौऱ्यावर। त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ट्रस्टी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं परिसरामध्ये स्वच्छता मोहीम, दिला स्वच्छतेचा संदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये पतंगबाजी दरम्यान 50 पेक्षा अधिक जण जखमी, यामध्ये 9 महिन्याच्या मुलीचाही समावेश, 4 जण गंभीर। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 19 जणांवर कारवाई। नागपुरात मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंगबाजी, पतंगबाजीच्या नादात एक तरुण इमारतीच्या पहिल्या मजल्यावरनं कोसळून त्याच्या हाताला गंभीर दुखापत, तर शहरातल्या विविध भागात 40 जण किरकोळरित्या जखमी। चंद्रपूरमध्ये पतंग पकडण्याच्या मोहात घराच्या स्लॅबवरनं पडल्यानं एका इसमाचा मृत्यू। चंद्रपूर शहरातल्या भानापेठ परिसरातली घटना, आनंद वासाडे असं मृतकाचं नाव। मुंबईमध्ये मांजानं गळा कापून 21 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू, बोरिवली इथल्या कोरा केंद्र उड्डाण पुलावरची दुर्घटना। घातक मांजामुळे मुंबईत 15 पक्षी जखमी, 10 कबुतरं, 3 पोपट, 1 बगळा असे पक्षी जखमी झाल्याची माहिती। या पक्ष्यांवरती अम्मा केअर फाउंडेशनच्या माध्यमातून उपचार। नायलॉन मांजामुळे मनुष्य आणि प्राण्यांना होणाऱ्या दुखापती गंभीर, त्या रोखण्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता। तर नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावा, औरंगाबाद खंडपीठाचे शालेय विभागाला निर्देश। उत्तर भारतात थंडीची लाट, महाराष्ट्रातही थंडी पडण्याचा अंदाज। पुढचे 2 दिवस देशातील पूर्व आणि मध्य भागात तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये तापमानात घसरण, तापमान 9 अंश सेल्सिअसवर, तर वेण्णालेक परिसरात 6 अंश सेल्सिअसची नोंद।
मुंबईतलं किमान तापमान गडगडलं. सांताक्रूज आणि कुलाब्यातलं किमान तापमान 20 अंशांच्याही खाली. मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढला तर धुरक्यामुळे प्रदूषणातही वाढ. घशाची खवखव आणि सर्दी खोकल्यामुळे मुंबईकर बेजार. नाशिकचा तापमानाचा पारा घसरला. 9.8 अंश सेल्सिअसवरती तापमानाची नोंद, तर निफाडमध्ये पारा 7.4 अंशांवर. धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानात घट. तापमान 8 अंशांवरती आल्यानं गारठा वाढला. वाढत्या थंडीपासून बचावासाठी नागरिकांकडून शेकोटीचा आधार. परभणीचं तापमान 9 अंशांवर. 2 दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट. जोरदार थंडी पडल्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या. महाबळेश्वरातील स्ट्रॉबेरी पिकाचं जंगली गव्यांकडून नुकसान. लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरी बागांचं नुकसान. विमानतळ परिसरामध्ये 40 मजली टॉवर बांधण्याची म्हाडाची हायकोर्टाकडे मागणी. सर्वसामान्यांसाठी घरं बांधताना विमानतळ सुरक्षेची तडजोड करता येणार नाही, हायकोर्टाची भूमिका. समृद्धी महामार्गावरील मेहकरजवळ पूल आणि मुख्य महामार्ग यामध्ये मोठी फट पडली आहे. 6 इंचांच्या फटीमुळे अपघाताची शक्यता आहे. दहिसर आणि कांदिवली दरम्यानची मेट्रो सेवा ठप्प झाली होती. मंडपेश्वर आणि एक्सर मेट्रो स्थानकादरम्यान काही तांत्रिक बिघाड उद्भवला. त्यामुळे प्रवासी मेट्रो रुळावरती उतरताना दिसले. राज्यात अपघाती मृत्यूंचं प्रमाण 1% कमी झालं. मात्र अपघातांच्या संख्येत वाढ. परिवहन विभागाची आकडेवारी समोर. परळ ब्रिजवरती पहाटे 6:30च्या दरम्यान भीषण अपघात. अपघातात 2 तरुणींसह एका मुलाचा मृत्यू. मुंबईतल्या ए, बी आणि ई या विभागातल्या काही परिसरात उद्या 24 तास पाणी पुरवठा बंद. याच कालावधीमध्ये भायखळ्याच्या जेजे रुग्णालय परिसरामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाईल. भंडाऱ्याच्या लाखनीतील शासकीय सभागृह बनला गुरांचा गोठा. सभागृह बांधलेल्या जागेचा वाद निर्माण झाल्यामुळे सभागृह अतिक्रमणाच्या विळख्यात. पुण्यामध्ये दुकानांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची पुणे पोलिसांनी धिंड काढली. ज्या ठिकाणी गाड्या फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तिथेच पोलिसांकडून धिंड निघाली. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आतील भागात ट्रॅक्टरवरनं पडल्यामुळे एका ऑपरेटरचा मृत्यू. राजेश कुहीकर असं मृत व्यक्तीचं नाव. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीमधील कोल्हापूरला जोडणारा करूळ घाट आजपासून पुढचे 75 दिवस बंद. घाटातील काँक्रिटीकरणाच्या कामासाठी 31 मार्चपर्यंत घाट बंदीचा निर्णय. 2024चं वर्ष स्थिर असेल. मुबलक प्रमाणात पाऊस पडेल. सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतली भाकणूक. रामाचं गीत. देशातील घराघरात पोहोचलेल्या वाटकर भगिनींना अयोध्येचं निमंत्रण. 22 जानेवारीला धनश्री आणि भाग्यश्री वाटकर या भगिनी अयोध्येमध्ये गीत रामायण सादर करणार. चंद्रपुरातल्या पणत्यांनी सियावर रामचंद्र की जय ही अक्षरं साकार करण्याचा विक्रम होणार. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं 20 जानेवारीला हा कार्यक्रम पार पडेल. तब्बल 42 वर्ष 235 रजिस्टरमध्ये 7,82,45,000 वेळेला श्रीराम असं लिखाण करत राम नामाचा जप. कवठे महांकाळ तालुक्यातील विठुरायाची वाडीमधील माजी सैनिक मारुती खोत यांची अनोखी रामभक्ती. रामजन्मभूमी आंदोलनात 6 डिसेंबर 1992ला बाबरी मस्जिदीच्या मधल्या घुमटावरती चढून भगवा झेंडा फडकवणारे प्रसाद थापा एबीपी माझावर फोटो छापून आल्यामुळे त्यांच्यावरती अनेक महिने अंडरग्राऊंड होण्याची वेळही आलेली होती. मालेगावात अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीची शोभायात्रा. जेसीबीच्या सहाय्यानं शोभायात्रेवरती पुष्पवर्षाव. अयोध्येतील 22 जानेवारीच्या श्री रामलला प्रतिष्ठापना कार्यक्रमाचं संभाजी भिडे गुरुजींना आमंत्रण. अकोला जिल्ह्यातील अकोटमधील दिव्यांग तरुण सायकलनं अयोध्येसाठी रवाना. धीरज कळसाईत असं या तरुणाचं नाव असून 5 दिवसात तो अकोट ते अयोध्या हे अंतर पार करणार आहे. चिपळूणमध्ये उद्या कोकणातील मराठा समाजाचा मेळावा. मराठा म्हणूनच आरक्षण द्या, मराठा बांधवांची मागणी. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेच्या 3ऱ्या दिवशी होम प्रदीपन सोहळा संपन्न.
होम मैदानातल्या सोहळ्यामध्ये हजारो भाविकांची उपस्थिती। रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं मंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हाधिकाऱ्यांसोबत रिक्षानं प्रवास। महिला रिक्षा चालकांना प्रोत्साहन मिळावं आणि जनतेमध्ये या पिंक रिक्षांची पसंती वाढावी या उद्देशानं हा प्रवास केला गेला। राज्य शासन 14 फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवेल। या अभियानात जनसहभाग वाढवून लोकचळवळीचं स्वरूप त्याला देण्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचा प्रयत्न आहे। जपानचं शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर। पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं जपानच्या शिष्टमंडळाला मुंबई फेस्टिव्हलचं आमंत्रण। गोव्याहून दिल्लीला जात असलेल्या इंडिगोच्या विमानाला 12 तास उशीर। प्रवाशांचा संताप, इंडिगोकडनं माफीनामा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।